अहो बहिणीला दिलेल्या ओवळणीची किंवा बहीण अडचणीत असताना तिला केलेल्या मदतीची कुठला भाऊ जाहिरात करील हो? महाराष्ट्रातील गरीब जनता म्हणजे भिकारी आहे की काय हो? मित्र हो नमस्कार. लोकसभेत आपटी खाल्ल्यावर जाग आलेला किंवा जागी झालेली महायुती हल्ली काय करेल आणि कुणाला काय देण्याची तयारी दाखवेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. कोणी काहीही मागा, सध्या प्रत्येकाला होय एवढं एकच उत्तर आहे. अर्थात ते मिळेल न मिळेल हा भाग वेगळा. 2 महिन्यानंतर निवडणुका झाल्यानंतर विचारतोय कोण हो, मग होय म्हणायला हरकत काय? जनतेच्या पैशाची उधाळपट्टी करीत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतं मिळावीत या आशेने नव्हे, या लालसेने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. अहो लोकांना फुकट काही देण्याचं आमिष दाखवलं जात आहे. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत, हाताची कामं हिसकावून घेतली जात आहेत आणि इथं मात्र फुकट देण्याचा स्पर्धा अगदी सुरू आहे. महाराष्ट्रातील गरीब जनता म्हणजे भिकारी आहे की काय हो? अगदी याच पद्धतीनं रोज नवं काहीतरी फुकट देण्याचा सपाटा लावला. योजना घोषणा काय चाललंय काय हे? अहो एवढं सगळं करून ही माहितीच्या पदरात फारसं काही पडेल असं चित्र तर नाहीच दिसत ना. पण लोक आता अशा फुकट छाप योजनावर सडकून टीका करू लागलेले आहेत. त्यात लाडकी बहिणी योजना अहो अत्यंत वादग्रस्त ठरलेली आहे. अनेक जण तर या योजनेचं आयुष्य साधारणपणे 1-2 महिने सांगतात. अहो बहिणीला दिलेल्या ओवळणीची किंवा बहीण अडचणीत असताना तिला केलेल्या मदतीची कुठला भाऊ जाहिरात करील हो? महायुती सरकारमधील मंत्री अहो एकीकडे स्वतःला या लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेतात आणि कोट्यावधी रुपये या जाहिरातीसाठी खर्च करतात. विविध मतदारसंघातून देखील असंच इच्छुक आणि भावी आमदार महिलांना साड्या करू लागले आहेत. अहो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील अशा प्रकारच्या फुकटच्या साड्या वाटण्याचे प्रकार सुरू आहेत. अहो 50 रुपये किमतीच्या या साड्या मस्तपैकी अगदी पॅकिंग वगैरे आकर्षक करून महिलांना वाटण्यात येतात. आता या साड्या महिला फेकून देत आहेत. अशा साड्या जाळून टाकाव्यात का हो असा प्रश्न काही दिवसापूर्वीच महिला पत्रकारांना विचारत होत्या. हा महिलांचा, लाडक्या बहिणींचा सध्या सन्मान होतोय की त्यांच्या परिस्थितीचा अपमान केला जातो हे समजत नाही. आता बघा अशाच स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक वादग्रस्त मंत्री त्यांनी लाडक्या बहिणींना साड्या वाटल्या, पण या लाडक्या बहिणींनी त्या जाळून टाकल्या. मंत्र्यांनी वाटली साडी पण बहिणींनी लावली काडी. भर रस्त्यात अक्षरशः साड्या जळत राहिल्या, लोक पाहत राहिले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत तर होणारच आहे. त्यामुळं राजकीय घडामोडी देखील वेगानं घडत आहेत आणि आता त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केलेली आहे. होळी या सगळं घटनाचा, या सर्व प्रकाराचा किंवा या होळीचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. अहो त्या अब्दुल सत्तार म्हणजे एक प्रचंड वादग्रस्त व्यक्तिमत्व हो. अहो त्या नाही का सुप्रिया सुळे यांच्याबाबत कॅमेऱ्यावर गलिच्छ भाषा वापरली हो, ते हेच अब्दुल सत्तार. निवडणूक आली की त्यांना लाडकी बहीण आठवली, त्यांनी साड्यांचं वाटप केलं. पण या बहिणींनी त्या साड्यांची अक्षरशः होळी केली आहे. होळी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही महिला साड्यांची होळी करताना दिसत आहेत. या सगळ्या महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत. म्हणजे या सिल्लोडच्या म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातल्या. या साड्यांचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं होतं. मात्र मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनीही मिळून या साड्यांची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, गावकरी देखील उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी नवरात्रीच्या निमित्तानं महिलांना साड्याचं वाटप केलं होतं. आता हे त्यांना साड्या वाटपाचं या लाडक्या बहिणीचा उमाळा का आला हे आता वेगळं सांगायची का आवश्यकता उरली नाही. पण यानंतर साड्या वाटपावरून जो काही वाद निर्माण झाला त्यामध्ये संतप्त महिलांनी साड्यांची होळी केली.
अहो आता तरी महायुती आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतले मंत्री बहिणींचे राजकारण करण्याचे थांबतील का हो? तुम्हाला काय वाटतं? कृपया कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.